हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. चला काय तर खाणार का? मग खाणार का चला. सुगरण सरगुरमी आलेली आहे रेसिपी घेऊन. चला तर मग बनवूया. आणि सगळ्यात पहिल्यांदा रिक्वेस्ट चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि चला रेसिपी बघू. तर आपण बनवणार आहोत ढोकळा. त्यासाठी मी घेतलेलं आहे 1 ग्लास पाणी. त्यासाठी काय काय लागतं चला तर तुम्हाला मी सांगते. पहिली गोष्ट, 1 ग्लास पाण्यात त्याचं बॅटर बनायचं म्हणजे लागेल तसं बेसन पीठ वापरून, भज्याला वापरतात ना आपण तसं पातळ आपल्याला बॅटर बनवायचं. एवढं पातळ नाही बरं ढोकळा नाही होणार. मग थोडंसं पाणी बेसन ॲड करायचं आणखीन, आणि ते बॅटर बनवून घ्यायचे आपल्याला. त्यामध्ये नंतर टाका जिरे, लाल तिखट, थोडीशी हळद आणि नमक इश्क का बघा चवीनुसार. आणि हे मिक्स करून घ्यायचं, वेल मिक्स. गार 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 गार. ओके. आणखीन काय काय टाकायचे हां. चला तर पुढे बघत राहा, कंटिन्यू. आता साखर त्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला. आता थोडंसं गोड तेल, तळायसारखं नाही, अरुगं थोडं टाकायचं. त्यानंतर आपल्याला कट केलेले लिंबू पिळून घ्यायचे आहेत. यामध्ये मी 1.5 लिंबू पिळलेला आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यात बिया नाही जाऊ द्यायच्या बरं. हो काही बिया गेल्या त्या आमच्या सुगरणबाईच्या हातानं. आणि त्यानंतर आपल्याला टाकायच्यात ओवा, पोटासाठी चांगला असतात म्हणून बरं. आणि आता टाकायचं एक खायचा सोडा बरं. आणि घेतलेलं सामान जागेवर ठेवायचं अगोदर, पहिली गोष्ट. नाही तर लई शिव्या खावं लागते घरवाल्यांच्या. हे बघा खायचा सोडा. ओके. आता राहिलेला आहे एक लास्ट आयटम राहिलेला आहे, आणि ती वस्तू एक कमाल आणि काय, त्याच्यापासून माणसाचं पोट फुगल्याला कमी होतं आहे आणि ढोकळा फुगत आहे. बघा कसं लॉजिक आहे ते. हे बघा आता टाकायचं आपल्याला इन काम एक उपाय अनेक. ओके. आणि ह्याला ठेवायचं आपल्याला झाकून थोडं 10-5 मिनिट. हॅलो फ्रेंड्स, तर ह्याचं झाकून ठेवलेलं आहे. आता आपण ठेवूया गॅसवर कढईत पाणी, आणि या भांड्याला आपण लावू ही पाणी आणि तेल. तर माझी झालेली आहे ही महागलती. आणि कशी झालेली आहे महागलती तुम्हाला नंतर पुढे व्हिडिओत कळलंच, पण अशी गलती करू नका. काय माहिती का, ढोकळा परातीत किंवा कुकरच्या डब्यातच लावा. अशा पातेल्यात लावून महागलती करू नका. हा व्हिडिओ बघून तुम्हाला समजेल. डिझाईन करायची आमची भाजी. आता हे बघा असं ठेवायचं. मग कढई, ज्याच्याकडं कुकर असेल का त्यांनी कुकरमध्ये लावायचं. कुकर नसणाऱ्याने असं करायचं,
भारताचे एक्सपर्ट जुगाड महिला असतात ना, हे आमचं जुगाड. आणि हे असं ठेवायचं म्हणजे खालून पाणी खेळलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ठेवायचं ते इनोचं बॅटरवालं पातेलं बघा कसं असं. आणि मग त्याच्यावर ठेवायचं, त्याच्यावर एकदम करेक्ट बसणारं प्लेट असं. आणि मग त्याच्यावर ठेवायचं एक जड वस्तू असं. आणि ही झालेली आहे माझा ढोकळ्याची आरती रेसिपी. तुम्हाला खरं सांगू इमानदारीनं, बिरबलची खिचडी शिजाय किती वेळ लागली होती का, तसं हे ढोकळा फुगाय वेळा घालता. कारण सांगते ना, चुकपुडी सांगते तुम्हाला, दाखवून सांगते. आणि हे घेतलेले आहे आपण तडक्यांसाठी कोथिंबीर, मिरच्या, हे बघा मी फक्त ना ॲडवायझर होती ह्या ढोकळा रेसिपीचं. प्रत्यक्षकरण अनुकरण करणारी होती माझी भाची सिद्धी गुरमे. ओके, तर आता आपण चेक करूया काय बनले का नाही. तर काय बनायचं नव्हतं, दाखवते की तुम्हाला. हे बघा, तुम्हाला ह्या पकडचीच कहाणी सांगू का दोस्तो. हे बघा, कायच बनलं नव्हतं, फेल डाव नो. असं चेक करून बघायचं असतंय. आणि ते फेल डाव कसं झालं माहिती आहे, सगळं म्हणजे व्यवस्थित असं एकदम व्यवस्थित मिश्रण पडलं होतं. पण ते काय झालं होतं माहिती ह्या पातेल्यात ते फुगणं गेलं होतं. कारण माहिती आहे उंच झाला होता, लेअर जास्त झालं होतं ना, म्हणून. मग पुन्हा आम्ही काय केलं, असं परातीत पसरवलं त्याला आणि ठेवून दिलं. आणि एकदम 5च मिनिटात ढोकळा रेडी झाला. आणि ते पातेल्यात जी मी म्हणला ते की नाही, माझी महागलती ती तशी होती की पातेल्यात ढोकळा लावल्यामुळं गलती झाली, ते पुन्हा गेलं. आणि इकडं आपण करूया तडका तयार. तेल, जिरे, मोहरी, हिरवी मिरची आणि कोथिंबीर खूप सारी तडक्यासाठी घेतलेली आहे आपण बनवून. हे बघा, झाला तडका. आणि तुम्हाला मध्ये सांगितलेच नाही, चिंचण गुळाची चटणी बी केलतो, ती बी दाखवल्यावर सांगायचं नाव जाऊ समजून घ्या तुम्ही बी थोडं. दोस्तो, मिले गरीबाव अपंगाव लाचाराव, प्लीज सबस्क्राईब करायला, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सपोर्ट्स करा प्लीज. आज करू नका दोस्तो, माझी साथ तुम्ही तर द्या. जगानं सोडली, सगळ्यांनी सोडली, तुम्ही तर माझी साथ द्या प्लीज. जोडते हात तुमच्या पुढे मी, मजाक नाही, सिरियसमध्ये. अशा फुडी पाडून घेतले. असं दिसण्यावर जाऊ नका दोस्तो, ती वरून फुलं टाकल्यामुळं फुलं झालतं. एकदम स्पॉन्जी आणि मस्त झालता. आमच्या भद्या भाचीनं ते तेलच वापरलं नव्हते म्हणून तसं झालं. पण एकदम खायला भारी आणि छान झालता ढोकळा. एकदम बेटरचं प्रमाण वगैरे एकदम करेक्ट होतं. ॲक्युरेट ताटात टाकल्यावर 5 मिनटात ढोकळा बनला होता माझा. पण हे बघा, आता दाखवते की तुम्हाला, शिदे दाखव. हा का नाही बघा, मी सुगरण तेव्हा ती चिंचची चटणी आणि हे ढोकळा एवढं भारी लागायचं. तेव्हा का असली कुक दिसला का तुम्हाला. चला तर मग करा लाईक.